ओके. सगळे बहुतेक 10वीचेच असतील अशी आशा आहे मला. ओके. तर मी पहिलं प्रथम सगळ्या आमच्या टीमतर्फे, टीम युरेका, चैतन्य प्रबोधिनी बेडशी तसंच गोवा टॉनिक्स तर्फे सगळ्यांचं स्वागत करतो. ओके. तर आज आपण कशासाठी जमलो ते सगळ्यांना बहुतेक माहीत असेल. ओके. चर्चा करण्यासाठी जमलेलो आहोत. 10वी नंतर काय करायचं चर्चा आहे. त्यामुळे मी तुम्हाला गायडन्स करतो असं म्हणत नाही मी, पण माझ्याकडे जे काही नॉलेज आहे किंवा मला जी माहिती आहे ती शेअर करण्याचा मी प्रयत्न करेन. पण ही चर्चा आहे, तुम्ही पण त्याच्यामध्ये काय करायचंय भाग घ्यायचा आहे. ओके. किंवा ग्रुपवर असे पण कोणी पालक असतील, त्यांना विविध क्षेत्राबद्दल माहिती असतील, त्याने पण ती शेअर करायला हरकत नाही. कारण आम्ही काय समजतो, नॉलेज इज अ पॉवर. नॉलेज पॉवर आहे. पण ती केव्हा सांगा, जर आपण दुसऱ्याला ती शेअर केली तर. आता माझ्याकडे नॉलेज आहे ते मी माझ्याकडे ठेवलं ना, त्याला ती पॉवर म्हणत नाही आपण. नॉलेज इज अ पॉवर होत नाही मग. ओके. तर आपण स्टार्ट करूया. पहिल्या प्रथम मी आशा बाळगतो सगळ्यांना पेपर चांगले गेले असतील. ओके. आणि दुसरंही सांगतो की 10वी मध्ये किती मार्क्स पडणार याचा आणि भविष्याचा काही संबंध नाही. हे पण एक लक्षात घ्या. चांगले गेले नाहीत, चांगले गेले, काही प्रॉब्लेम नाही. जो काही झालेला आहे तर गेलेला आहे, त्याचा आपण विचार करणार नाहीये. तर जरा जादा पडले खुशीच आहे, कमी पडले तरी खुशी आहे. कमी पडले त्याने हे करायचं आहे की काय कन्सिडर करायचंय की मला यशस्वी व्हायचंय जीवनामध्ये. कारण 10वीचे मार्क्स म्हणजे काही कशाचं मोजमाप म्हणजे फ्युचरचं मोजमाप आपण 10वीच्या मार्क्सवर करू शकत नाही. ओके. तर त्याच्यात कमी पडले तरी काय वाईट वाटून घ्यायचं नाही. जादा पडले तरी आनंदाच्या उकळ्या येऊन गरजेचं नाहीये. ओके. तर आपण चर्चा चालू करूया. तर आपण काय करणार आहे, तर कुठल्या पहिल्यांदा कुठून स्टार्ट करूया, आपल्याला कुठलं क्षेत्र पहिल्यांदा निवडूया सांगा. कुठल्या क्षेत्राबद्दल जास्त उत्सुकता आहे आपल्याला, त्या क्षेत्राबद्दल आपण जास्त पहिल्यांदा चर्चा करूया. बहुतेक सर्व्हिस क्षेत्र आपण करण्याचा प्रयत्न करूया. ओके. इंजिनिअरिंग. ओके. इंजिनिअरिंग मध्ये पर्टिक्युलर इंजिनिअरिंग घेऊया का आपण, का इंजिनिअरिंग बघूया. हॅलो. चला इंजिनिअरिंग बद्दल बघूया. हा बोला बोला बोला, कोण बोलतोय. ओके. तर इंजिनिअरिंगला बघण्या, इंजिनिअरिंग हे वेगवेगळ्या प्रकारचे इंजिनिअरिंग असतात. पहिल्यांदा आपण काय करूया, तर इंजिनिअरिंग आपण करण्यासाठी काय काय करू शकतो. एक तर काय करू शकतो की डिप्लोमाला जाऊ शकतो. डिप्लोमा इंजिनिअरिंग आहे, डिग्री इंजिनिअरिंग आहे. पण हा भ्रम काढून टाका की इंजिनिअरिंग करायला, इंजिनियर व्हायला सायन्सच निवडायला पाहिजे, हा भ्रम काढून टाका. कारण आता जगामध्ये काय होते, खूप बदल होत आहेत. आपल्याकडे असे काही स्टुडंट आहेत की ज्याने काय घेतलंय सांगा, आर्ट्स घेतलंय, कॉमर्स घेतलंय, पण ते इंजिनिअरिंग बनलेले आहे, इंजिनियर बनलेले आहेत. अशा प्रकारचं पण हे आहे. लक्षात ना, आपल्याला इंजिनियर बनण्यासाठी इंजिनिअरिंगची डिग्री पाहिजे. हा कन्सेप्ट आता काय झालेला आहे सांगा, कुठेतरी मागे पडतो असं मला तरी वाटतंय. कारण खूप उदाहरणं मी बघितलेली आहेत. ओके. पण इंजिनिअरिंग जायचं असेल तर आपला जो रुटीन मार्ग आहे तो कसा आहे सांगा. 10वी नंतर एक तर तुम्ही डिप्लोमा करा, नाहीतर 12वी करा आणि डिग्री करा. ओके. डिप्लोमावर तुम्हाला 10वीच्या मार्क्सवर मार्क्स मिळू शकतात. मी तर म्हणेन की 11वी 12वी करण्यापेक्षा जर इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तुम्ही डिप्लोमा करा. ओके. डिप्लोमा केला तर काय होतं सांगा, नॉलेज मिळतं. कारण 11वी 12वी मध्ये जे काय आपण शिकणार आहोत ना, त्याचा आणि भविष्याचा काही संबंधच नाहीये. आणि 11वी 12वी असताना पालकाच्या डोक्यावर एवढं टेन्शन असतं की बाबा त्याला सीईटी द्यायचे, जेई द्यायचे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या एक्झाम द्यायच्या आहेत. तेव्हा आपण काय करतो, घरातलं वातावरण कसं करतं, पूर्णपणे बदलून जातं. अभ्यास, नुसता अभ्यास अभ्यास. ओके. आणि दुसरं एक ऑब्झर्वेशन मी काय केलंय सांगा, 11वी 12वी मध्ये जे आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स वगैरे जे काय शिकतो, त्याचा आणि इंजिनिअरिंगचा कुठे संबंध जास्त येत नाही. काही ठिकाणी येतो, पण पूर्ण म्हणत नाही मी, येत नाही. पण काही जे जे आपण शिकतो ना, आपण एवढं काय केलेलं असतं, प्रयत्न केलेले असतात. खूप आपण काय करतो, कोण 10-10, 12-12 तास दिवसाचे अभ्यास करतात, कुठे फिरायला जात नाही, सगळं हे करतात. आणि नंतर जेईची तयारी करतात. त्यांना मिळालं नाही तर मग इंजिनिअरिंग प्रायव्हेट मध्ये घेतात. असं काय काय होतंय. पण 11वी 12वी करण्यापेक्षा मी म्हणेन की तुम्ही डिप्लोमा करा. इंजिनिअरिंगला जायचं असेल तर डिप्लोमा करा. कारण डिप्लोमाला 2 वर्षामध्ये त्या आपल्याला बऱ्यापैकी टेक्निकल नॉलेज मिळतं. आणि बऱ्यापैकी आता ज्या काही इंजिनिअरिंग, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे जे कॉलेज आहेत ते अपडेट होत आहेत.
मी तर तुम्हाला 2-3 इन्स्टिट्यूट असे सांगेन, की त्यांना ऑटोनॉमसचा दर्जा मिळालेला आहे. ऑटोनॉमस म्हणजे काय? तर ते स्वतःचा अभ्यासक्रम स्वतः निवडतात. एक मुंबईचे बघा बांद्राला डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज आहे. मी माझ्या 2 वर्षापूर्वी मित्राला पण सल्ला दिलेला. मित्राने पण काय घातलंय मुलाला आपल्या त्या कॉलेजमध्ये. त्याने नाहीतर 11वी-12वी द्यायचं करायला. आता पण तो खुश आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची इंजिनिअरिंग म्हणजे आर्टिफिशियल इंजिनिअरिंग चालू केलेलं आहे. डेटा सायन्स चालू केलेलं आहे. अशा 2-4 इन्स्टिट्यूट माझ्या याच्यामध्ये आहेत. कोल्हापूरची ऑटोनॉमस झालेले कोल्हापूर डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते पण इंजिनिअरिंग झालेलं आहे. म्हणजे हे झाले ऑटोनॉमस झालेलं आहे. ओके. तर मी तर म्हणेन की इंजिनिअरिंगला जायचं असेल तर डोक्याला 11वी-12वीचा टाप घेण्यापेक्षा मी म्हणेन की तुम्ही काय करा डिप्लोमा केला तर सुद्धा इंजिनिअर तुम्ही होऊ शकता. ओके. वेगवेगळी फील्ड आहे, सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे. त्याच्याबद्दल मेकॅट्रॉनिक्स सिलेक्ट करा तुम्ही. जर तुम्हाला मेकॅनिकल मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स घेण्यापेक्षा मी म्हणेन मेकॅट्रॉनिक्स सिलेक्ट करा. इव्हन 2-3 वर्षापूर्वी मी माझ्या भाच्याला सुद्धा जो 11वीला जाणार होता मी त्याला काय घातलं मेकॅट्रॉनिक्सला घातलं. ओके. हे ऑप्शन आपल्याकडे डिप्लोमा आणि डिग्री आहे, पण डिग्रीसाठी तुम्हाला 12वी करा. त्याच्यावर आपण काही क्वेश्चन असेल तर पहिल्यांदा बघूया, नंतर आपण पुढे जाऊया. ओके. बोला. हा, ही चर्चा आहे. हॅलो हॅलो बोला ना. हॅलो हा बोला ना. सर, स्नेहल बोलते. हा बोल ना. आपल्याला मीटिंग रेकॉर्ड करता येईल का? नाही, रेकॉर्ड करतोय मी. रेकॉर्डिंग चालू आहे. ओके. ओके ओके. तुझं काय मत आहे? तुझं काय मत आहे डिप्लोमा बद्दल? ही बघा, ही डिप्लोमा ही खेडेगावातली मुलगी आहे. एकदम म्हणजे आपण म्हणतो एकदम रुरल एरियातली विद्यार्थिनी आहे. 3-4 वर्षापूर्वी आमच्या 10वी नंतर आमच्या संपर्कात आलेली. तिने पण डिप्लोमा करून ती काय करते, जॉब करते. जॉब करता करता ती काय होते सांगा, डिग्रीचं पण काही करते. तुला काय वाटतं ग? तुझा अनुभव काय? मी तुमच्यासोबतच ऍग्री आहे सर. मला वाटतं 10वी नंतर डिप्लोमाच करायला पाहिजे. ओके. बोला. आणि कोणाला काही क्वेश्चन विचारायचे आहे? ही चर्चा आहे, बिंदास. तुमचा कुठलाही क्वेश्चन विचारा, छोटा असेल मोठा असेल. ओके. कारण आपल्याला करिअर निवडायचं आहे. करिअर निवडण्या अगोदर आपल्याला सगळी माहिती असायला पाहिजे. मी त्याच्यातला तज्ज्ञ असं म्हणत नाहीये, पण मी जी काही माहिती, कारण 2-4 वर्ष मी याच फील्डची काय करतोय, स्टडी करत असतो. माझ्या मुलासाठी मी वेगवेगळ्या प्रकारचे एज्युकेशन रिलेटेड स्टडी करत असतो. आणि त्याचा जर फायदा इतर मुलांना होऊ असेल तर मला आनंद वाटेल. ओके. कोणाला काय विचारायचं आणि? सर, हा बोल ना. पोलीस भरती. हा बोला ना. ट्रेड फिक्स म्हणजे जर ट्रेड फिक्स नसेल पण इंजिनिअरिंग करायचंय तर डिप्लोमा म्हणजे काय चॉईस असेल? ट्रेड फिक्स नसेल, ट्रेड फिक्स व्हायला पाहिजे. कशाला माहिती आहे का, की जनरली आपण काय बघतोय सांगा, ट्रेड सिलेक्ट करताना आपण काय बघतो? तू काय बघणार ट्रेड सिलेक्ट करताना? काय बघणार? माझी आवड तुझी आवड पाहिजे. आणि काय बघणार? आणि मला कशात चांगलं करता येईल. ओके. म्हणजे ती आवडच झाली तुझी जवळ. ओके. आणि तर जनरली बघा, ट्रेड सिलेक्ट करताना मुलं काय बघतायत सांगा, सध्या कशाला स्कोप आहे, माझा मित्र कुठे जातो, हे बघितलं जातं. पण ही चुकीची हे आहे बघा. अशा प्रकारे ट्रेड नाही सिलेक्ट करायचा. ट्रेड असं सिलेक्ट करायचं की माझी आवड कुठे आहे. आता तुम्ही म्हणाल की माझी आवड कशी आहे ती मला कशी समजणार. मग त्याच्यासाठी आपण एक मोठी चूक काय करत असतो बघा, की आपण काय करत असतो, 7वी 8वी 5वी 6वी 7वी मध्ये हे वय असं असतं की आपल्याला काय आवड असते ते आपल्याला काय करायला व्हायला पाहिजे, माहित व्हायला पाहिजे. इव्हन पालकांनी सुद्धा काय करायला पाहिजे, की वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना ऑप्शन द्यायला पाहिजे. म्हणजे समजा चित्रकला द्यायची आणि कुठलं काय द्यायचं, असे वेगवेगळे फील्ड काय करायला पाहिजे. टेस्ट आपण म्हणजे जसे पदार्थाची टेस्ट घेत असतो तसे टेस्ट करायला द्यायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला त्यांची आवड समजणार. आम्ही तर आमच्या युरेकातर्फे काय करत असतो, दरवर्षी काय करत असतो, वेगवेगळ्या ठिकाणी आपण भेटतो, सहरी करतो. आपण बघा देवळात जातो आणि कुठे फिरायला जातो. पण असे पालक मला दिसत नाहीये, म्हणजे असतील पण कमी प्रमाणात असतील, की बाबा चला एखाद्या इन्स्टिट्यूटला आपण काय करूया, भेट देऊया, त्याच्याबद्दल जाणून घेऊया. तीच आपली काय झाली समजा सहल झाली, म्हणजे पिकनिक झाली.
अशा प्रकारचं काय होतंय, कमी होतंय. पण आम्ही या 8-10 वर्षात मुलांना इथपर्यंत पोहोचवलं. आयसर गेलो, IIT मुंबई गेलो, वेगवेगळं आयुका गेलोय. इव्हन आम्ही मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आता इस्रोला मुलून घेऊन जातोय किंवा IPR म्हणून आहे जे गुजरातला आहे, तिथे आम्ही घेऊन जातोय मुलांना. म्हणजे वेगवेगळ्या बायोटेक्नॉलॉजीला घेऊन जातोय. त्या फील्ड बद्दल मुलांना काय होऊ दे, सांगा, माहिती होऊ दे. तरच आपल्याला आवडत. तर एक उदाहरण तुम्हाला सांगतो, सिंपल उदाहरण. समजा एक पदार्थ मी तुम्हाला खायला दिला, जो तुम्ही आयुष्यात केव्हाच बघितला नव्हता. ओके, तो खायला दिला आणि तुम्हाला सांगितली, तुम्ही डायरेक्टली नाही सांगू शकणार खायच्या अगोदर की मला तो आवडत नाही. तो आपल्याला काय द्यायला पाहिजे, त्याची चव बघायला पाहिजे. तसं आपलं काय चुकतंय सांगा. आपण 10वी जनरली आपलं काय व्हायला पाहिजे, आपल्याला कुठे जायचं हे ठरायला पाहिजे. पण आपल्याकडे, मी तुमची चुकी म्हणत नाही, पालकांची चुकी पण मिळत नाहीये. कारण आपल्याला काय असतं, पहिल्यांदा 10वी पर्यंत आपल्याला 10वी मध्ये चांगले मार्क्स मिळायला पाहिजे, हाच आपला एम असतो. ओके, तर आपण काय करत नाही, मुलांना वेगवेगळी क्षेत्र, जशी पदार्थाची चव घेतो तशी आपण त्याला काय देत नाही, चव घ्यायला देत नाही, म्हणजे त्याचा अनुभव घ्यायला देत नाही. त्यामुळे इथे आपण काय करतो, कमी पडतो. त्यामुळे आणि तुमची मुलं असतील तर डेफिनेटली काय करा, सांगा, 5वी-6वी पासून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये त्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे आणि ज्यामध्ये इंटरेस्ट असेल ना, त्यामध्ये आपण 100% यशस्वी होतोच होतो. ते कुठलंही क्षेत्र असू दे, त्याच्यामध्ये टॉप मोस्टला जायचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही टॉप मोस्टला गेला असेल ना, तर कोणीही तुम्हाला काय करू शकत नाही, खाली खेचू शकत नाही. पण त्याच्यासाठी आवड पाहिजे. कारण आता आपण बघतोय की माझ्या संपर्कात असे काही विद्यार्थी येतात की तेव्हा मी हे घेतलं रे, पण मला ते आवडत नव्हतं. म्हणजे हे काय सांगतात, ते नंतर 10 वर्षांनी सांगत असतात, मला ते आवडत नव्हतं, तरी मी माझा मित्र गेला म्हणून मी घेतलं. असं करू नका. ओके, कारण अजून तुमच्याकडे काय सांगा, अजून 1-2 महिना आहे. रिझल्ट होईपर्यंत आपण काय करू शकतो, ठरवू शकतो आपल्याला काय करायचंय. पाहिजे तर आपण काय करूया, आणि 15-20 दिवसांना आणि एक मीटिंग घेऊया. फक्त आपल्याला काय करायचंय, आपल्याला चांगलं क्षेत्र निवडायचं जे आपल्याला आवडतं आणि भविष्यामध्ये त्याच्यामध्ये काय असेल, आपल्याला स्कोप पण असायला. नुसतं आवड असून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये किती आपल्याला काय होऊ शकेल हे पण आपल्याला बघायला. ओके, तुझा आन्सर तुला मिळालाय का? हॅलो, बोलत चला. हॅलो, परत माझा आवाज येत नाहीये सगळ्यांना. हॅलो, नाही येतोय सर आवाज. येतोय, बोला ना, बोलत चला ना, चर्चा आहे म्हटलं मी. जसं टीव्ही समोर बसला तसं माझं ऐकू नका. तुमच्याकडनं पण मला काय पाहिजे सांगा, म्हणजे काहीतरी क्वेश्चन यायलाच पाहिजे. हॅलो, इंजिनिअरिंग बद्दल आणि कोणाला विचारायचं आहे? दुसरी, इंजिनिअरिंगला जाण्यासाठी सगळ्यांना माहित असेल की जेई नावाची एक्झाम असते, थोडीशी टफ असते, थोडीशी म्हणजे बऱ्यापैकी टफ असते. 12 लाख विद्यार्थी बसतात, त्याच्यातले नेमके 20,000-1,000च्या दरम्यान आपले काय होतात, सिलेक्ट होतात. ओके, टफ कॉम्पिटिशन आहे. पण आपल्याकडे काय बघितलं मी, आपल्याकडे बघतो ग्रामीण भागामध्ये, आपल्याकडे म्हणजे मी ग्रामीण भागातला आहे त्यामुळे मी ग्रामीण भागातला म्हणतोय की ग्रामीण भागामध्ये मुलांना 12वी नंतर झाल्यानंतर, 12वी झाल्यानंतर त्याला समजतं की अशा प्रकारची एक्झाम आहे. ती पण केव्हा समजते, कोणतरी सांगतो अरे जेईचे फॉर्म भरायचे आहेत, मग त्यांना ती समजतंय. त्यामुळे ते काय होत नाही सांगा, त्याच्यामध्ये टिकू शकत नाही. याचा अर्थ असा म्हणत नाही मी की हुशार नाही असं म्हणत नाही, तर जेई सारखी एक्झामची परीक्षेची आपल्याला आधीपासूनच काय व्हायला पाहिजे, तयारी व्हायला पाहिजे. 10वी झाली की 11वीत असताना आपण त्याची तयारी करायला पाहिजे. इव्हन मी काही विद्यार्थी असे पण बघतोय, आमच्याकडचे काही विद्यार्थी सीईटी देतात, जे महाराष्ट्राची सीईटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, ते सुद्धा अभ्यास केव्हा चालू करतात सांगा, 12वीची परीक्षा झाली, त्यांना कोणतरी सांगतो सीईटीचे अभ्यास हे काय करायचंय, फॉर्म भरायचा आहे. मग त्यांचा तिथून काय होतो सांगा, अभ्यास चालू होतो. त्यामुळे आपली मुलं जी ग्रामीण भागातली आहेत ती काय होत नाही सांगा, टिकत नाही, ती हुशार नाही अशातला भाग नाहीये. त्यांना जे गायडन्स मिळायला पाहिजे ते प्रॉपर गायडन्स काय होत नाही, मिळत नाही. हे आपला मोठा काय सांगा, म्हणजे मुलांचं, म्हणजे त्याच्यामुळे ते पुढे जाऊ शकत नाही. ओके, आणि कोणाला काय विचारायचंय? हा सर, एक जणांना विचारायचंय. बोल ना. हा, जेई एक्झामच्या फॉर्म कोणत्या पिरियड मध्ये भरतात? काय तुझा आवाज जरा ब्रेक होतो, परत सांग मला. ह्या एक्झामचे फॉर्म कधी भरतात, म्हणजे कोणत्या पिरियड मध्ये भरतात इथे विचार? जनरली डिसेंबर मध्ये येतं. जेईचं आता काय केलं सांगा, 2 त्याने हे केलेलं आहे, 2 याच्यामध्ये घेतले जातात. म्हणजे एक तर जानेवारी मध्ये असते, नाहीतर एप्रिल मध्ये असते. ओके, साधारण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्याचे फॉर्म भरतात. तुझा भाऊ कोण आहे, तुझं कितवीला आहे, कोण आहे कितवीला? स्नेहल 10th पास, म्हणजे 10th एक्झाम दिली आता, मावशीची मुलगी आहे.
कितवीला आहे? 10वी. 10वी यंदा परीक्षा दिली. ओके, तुम्हाला एक हे कर, नंतर आपण बोलूया त्याच्यावर. मी काय केलंय सांगा, एक आपला लक्ष IIT नावाचा एक ग्रुप बनवलेला आहे. माझा मुलगा पण 10वीला आहे. मी पण IITचा आम्ही प्रयत्न करतोय, लक्षात आहे ना. आणि जे काय मी प्रयत्न करतोय ते जर आणि कुणाला काय होत असेल सांगा, त्याचा लाभ होत असेल तर मला आवडेल ते. ओके, म्हणजे आम्ही काय करतोय ते आम्ही त्याच्या IIT लक्ष IIT मध्ये आपण एक वेगळा घेऊया. त्याच्यासाठी जे IIT साठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आपण वेगळा एक काय करूया, लेक्चर घेऊया. ते काय करू शकतो त्याच्यासाठी मी स्वतःचा एक ग्रुप बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हे केलेलं आहे. आणि मी एक Excuse me, नवीन sir. कॉन्सेप्ट. हा, बोल बोल ना. कोणी काय विचारलंय? सर डिप्लोमा केल्यावर सेकंड इयरला जाता येतं ना डायरेक्टली. तर डायरेक्ट मग सेकंड इयरला म्हणजे IIT ला जायचं असेल तर JEE द्यावी लागते. द्यावी लागते, त्याच्यासाठी 12वी लागते. पण काही IIT ने आता तर असं मग केलेलं आहे, डिप्लोमा करून डिप्लोमा करून आपण सेकंड इयरला जाऊ शकतो, डायरेक्टली जाऊ शकतो. ओके ओके, म्हणजे जे 12वी करून 4 वर्ष असतात, IIT मध्ये. डिप्लोमा करून IIT मध्ये डिप्लोमा करून अजून तरी घेत नाही, पण एक ठिकाणी घेतात. IIT मद्रासला त्याने काय केलंय सांगा, की ऑनलाईन कोर्सेस निघालेले आहेत त्यांचे 4-4 वर्षाचे. तेच फॅकल्टी तेच प्रोफेसर तेच असतात शिकवायला, फक्त त्याने ऑनलाईन दिलेलं आहे. आणि ते फक्त IT मध्ये आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स. IIT मद्रासने काढलेलं आहे, IIT गुवाहाटीने काढलेलं आहे, IIT पटनाने काढलेलं आहे. मग या 3 संस्थेने तरी काय काढलेलं सांगा, एक विदाउट JEE तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि मी तर माझ्या भाच्याला पण ते करतोय, कारण त्यांनी डिप्लोमा कम्प्लीट केलेला आहे. आणि आम्ही काय करतोय सांगा, त्याला मी जॉबला जॉईन व्हायला सांगतोय. कारण जनरली काय लक्षात घ्या, की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बहुतेक जणांचा अनुभव असा आहे किंवा असेल, की इंजिनिअरिंग कॉलेज मधला जो सिलेबस आहे तो अपडेटेड झालेला नाहीये, अजून अपडेट झालेला. काही आता ऑटोनॉमस आहेत त्याने अपडेट केलेला आहे सिलेबस. त्यामुळे काय होते बघा, जेव्हा इंजिनियर बाहेर पडतो, म्हणजे 12वी करून 4 वर्ष किंवा डिप्लोमा करून 3 वर्षाने जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा त्याला प्रॅक्टिकल नॉलेज काय नसतं. ओके, कारण जे शिकवलं जातं आणि इंडस्ट्रीचा काय संबंधच येत नाहीये. त्यामुळे आपण काय म्हणतो सांगा, इंजिनियर जर बाहेर पडला तर त्याला 10-12 हजारची पण काय देत नाही, नोकरी कोण देत नाहीये. कारण इंडस्ट्रीला माहित आहे यांच्याकडे काय नॉलेज आहे. त्या विद्यार्थ्याची चूक नाहीये. तर आपल्या भागामध्ये म्हणजे बहुतेक ठिकाणी इंजिनिअरिंग हे काय झालेलं आहे, स्टेटस झालेलं आहे. पण त्याच्यापेक्षा मी काय म्हणतोय, की तुम्ही 11वी-12वी करा, BSc करा आणि काय करा, त्याच्याबरोबर तुम्ही काय करू शकता, इंजिनिअरिंग पण होऊ शकता. नॉर्मल काय करायचं, BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं पण केलं तरी चालू शकेल. आपण इंजिनियर बनतो. आमचे काही स्टुडंट असे आहेत ज्यांनी BCom केलेलं आहे आणि इंजिनियर मध्ये चांगल्या कंपनीमध्ये, ऑरॅकल मध्ये म्हणा आणि कुठल्या कंपनीमध्ये बऱ्यापैकी आहे. BSc करून सुद्धा चांगल्या कंपनीमध्ये मुलं गेलेली आहे. ओके, त्यामुळे चांगली कंपनी मिळायला बाबा बीच पाहिजे असं काही नाहीये. फक्त तुम्ही काय करायला पाहिजे, स्किल डेव्हलप व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर व्हायला पाहिजे. ओके, तर डेफिनेटली तुम्ही ते करू शकता. ओके ओके, आणि बोलत चला. मी परत एकदा सांगतो, ही चर्चा आहे, बोला ना. सर आता 12वीला 2 ह्याचे बोर्डाचे एक्झाम 2 एक्झाम्स होणार आहेत असं काहीतरी आहे. मग बहुतेक त्याविषयी काय माहिती आहे का? गेल्या वर्षी पण त्यांनी तसंच म्हटलेलं, पण सगळे माहित हवेमध्ये आहे. मला अजून काय तसं पत्र वगैरे कुठे कोणी आलेलं दिसत नाही, लक्षात आहे ना. इव्हन गोव्यामध्ये सुद्धा आम्ही गेले 2 वर्षापासून ऐकतोय की 2 वेळा परीक्षा होणार आहे वगैरे, पण अजून काय ऑफिशियली मला कुठे काय भेटलं नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला काय नाही सांगू शकणार त्याच्याबद्दल. ओके, आणि जर ओपन स्कूल मधनं केलं तर BSc ला वगैरे आपल्याला ऍडमिशन घेता येऊ शकते. ओपन स्कूलला केलं तर कुठेही घेऊ शकता. इव्हन फॉरेन मध्ये सुद्धा त्याला हे आहे बघा, 12वी तुमची कन्सिडर केली जाते. कारण ओपन स्कूल हे कुठलं आहे सांगा, मी माझ्या मुलाला ओपन स्कूल देतोय. 10वी नंतर आम्ही शाळेला नाही जाणार, कारण कॉलेजमध्ये जाणं म्हणजे वेस्ट ऑफ टाइम आहे. कारण आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे, IIT टार्गेट ठेवलेलं आहे आणि मला काय करायचं, टाइम वेस्ट नाही घालवायचा. त्यामुळे आम्ही काय ठरवलंय की बाबा नॅशनल ओपन स्कूलची आम्ही देणार आहे. त्याच्यामध्ये एक आपल्याला ऍडव्हान्टेज काय मिळतं बघा, की 11वीची परीक्षा नाहीये त्यांची, 5 सब्जेक्ट घ्यायचे आहेत. 5 सब्जेक्ट आम्ही कुठले निवडणार, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स निवडला,
नंतर इंग्लिश कंपल्सरी एक लँग्वेज घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर त्यांनी सुचवलेले कुठले म्हणजे त्यांच्या लिस्टमध्ये असलेले कुठलेही फिजिकल एज्युकेशन, जिओग्राफी कुठलेही घेऊ शकता. पण आम्ही घेणार तो आयटी घेणार आहे. कारण त्याचं बऱ्यापैकी प्रोग्रामिंग मध्ये तो मास्टर आहे. त्यामुळे आम्ही काय करणार आयटी घेणार आहे. आणि 12वीची एकच परीक्षा तुम्हाला द्यावी लागते. आणि आम्ही तर प्लॅनिंग असं केलेलं आहे की 12वीची परीक्षा आम्ही ऑक्टोबरमध्ये देणार आणि त्याच्यानंतर पूर्ण टाइम आम्ही काय करू शकतो सांगा जेई साठी अभ्यास करू शकतो. लक्षात आहे. आणि असा कुठलाही गैरसमज करून घेऊ नका की ओपन स्कूल केलं म्हणजे ते चालणार नाही. सगळीकडे चालतं, सगळीकडे चालतं. कारण ती परीक्षा आहे नॅशनल ओपन स्कूलची, ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे घेतली जाते. ओके ओके, थँक्यू सर. आणि बोलत चला बोलत चला. बोलत चला ना. इंजिनिअरिंग बद्दल आणि कोणाला काय बोलायचंय? नाही. नाही. तर आपण पुढे जाऊया. ओके, बोलायचं असेल तर अजून बोला. म्हणजे सायन्स रिलेटेड इंजिनिअरिंग म्हणजे जनरली सायन्स वगैरे येतं ज्यांचं. असा तुम्ही भ्रम करून घेऊ नका की मला कारण 10वी मध्ये 80% मिळाले म्हणजे मी सायन्सला जाणार. विचार शोधून काढा. तुम्हाला जर सायन्स आवडत असेल तर तुम्ही चला. आता मी ऑब्झर्व काय करतो सांगा 80% 90% मिळतात मुलाला. कारण 10वीतले परीक्षेचे मार्क्स हे काही त्याचा आणि भविष्याचा काही संबंध नाहीये. लक्षात आहे ना. तुम्हाला जर सायन्स मॅथ्स आवडत असेल तरच तुम्ही काय करा सायन्सला चला. आणि सायन्सला गेला म्हणजेच आपण काहीतरी बाबा चांगलं भविष्य होणार हा भ्रम पण काढून टाका. लक्षात आहे ना. कारण तुम्ही जर बघितलं ना तर काही कंपनीमध्ये बॉस आहेत ते त्याने बीए म्हणजे आर्ट्स आहेत, कॉमर्सचे आहेत, ते त्यांचे बॉस आहेत. त्याच्या हाताखाली कोण काम करतायत? इंजिनियर लोक कामं करतायत. त्यामुळे असा गैरसमज करून घेऊ नका की 90% वाला म्हणजे हुशार, तो कोणतरी मोठा होणार, बॉस होणार आणि आपण त्याच्या हाताखाली काम करणार नाही. तर तुम्ही काय करू शकता त्याचे बॉस होऊ शकता. ओके. हा ममता काय म्हणते? पीसीएम घेऊन इंजिनिअरिंग व्यतिरिक्त आणि काय करता येईल? पीसीएम घेऊन आणि पीसीएम म्हणते ना ISI मध्ये इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आहे बघ. तिथे आपल्याला काय माहिती त्यांची परीक्षा असते. ओके. त्या परीक्षेमध्ये जर म्हणजे ते मॅक्झिमम बहुतेक 60 काही किती असतात काही रिझर्व असतात. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला 40% हे मिळतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर ISI म्हणजे मॅथ्स मध्ये इंटरेस्ट स्टॅटिस्टिकल रिलेटेड खूप कोर्सेस त्यांचे आहेत. ओके. तो पण एक ऑप्शन आहे. दुसरा आपला चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण करिअर करू शकतो. आणि जनरली काय केलं जातं जर आपण स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट मधनं गेलो बाहेर तर एक आपला ऍडव्हान्टेज काय आहे तर आपल्याला तिथे 5,000 रुपये ते स्टायपेंड देत आहे. पैसे भरायची तुम्हाला काही गरज नाहीये. तुमच्या सावंतवाडीची देख परुळेकर म्हणून 2-3 वर्षापूर्वी काय गेलेले आहे ISI मध्ये गेलेली आहे. लक्षात आहे ना. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट बेस्ट इन्स्टिट्यूट आहे. बहुतेक कोणाला माहित पण नाहीये. तिथे आम्ही एक मुलाखत पण ठेवलेली आहे. माझ्याकडे मुलाखत आहे ती मी पाठवतो केव्हामध्ये. ओके. पण ती परुळेकर जयेंद्र परुळेकर डॉक्टर आहेत त्यांची मुलगी आहे. ओके. ते मग ऍक्च्युअल सायन्स वगैरे तेच आहे का? काय ते ऍक्च्युअल सायन्स वगैरे म्हणतात ना म्हणजे इज इट ते स्टॅटिस्टिक्स रिलेटेडच आहे? होय. ज्याच्यामध्ये जास्त करून मॅथ्स रिलेटेड असतं. स्टॅट्स म्हणजे आपलं मॅथ्स झालं सगळं त्याच्यामध्ये. त्यांच्या नाही ऍक्च्युअल सायन्स म्हणून असतं ना ज्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्सशी रिलेटेड काहीतरी असतं. असतं ऍक्च्युअल इव्हन बायोलॉजी फिजिक्स मध्ये सुद्धा स्टॅट वापरलं जातं ना. केमिस्ट्रीमध्ये पण काही वापरलं जातं. मला माहित नाही केमिस्ट्री पण बायोलॉजी मध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण काय करतो स्टॅट्स वापरल्या जातात. ओके. आणि डेटा सायन्स मध्ये मेन आपल्याला स्टॅट्सच चालतं. आता जनरली जर मी अनुभव घेतोय बघा ज्याचं मॅथ्स चांगलं आहे. आता कॉम्प्युटर समजा एखाद्या विद्यार्थ्याने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि दुसऱ्या विद्यार्थ्याने काय केलंय सांगा स्टॅटिस्टिकल केलेलं आहे. तर जनरली काय करतात कंपन्या काय करतात दोघांना सेम व्हॅल्यू देतात. कारण कॉम्प्युटर केलं त्याला प्रोग्रामिंग माहित असतं. पण स्टॅट्स केलेला थोड्या आणि काय करू शकतो प्रोग्रामिंग मध्ये मास्टर बनू शकतो. त्याचं बॅकग्राऊंड पण स्टॅट असल्यामुळे तो चांगल्या प्रकारे डेटा सायन्स मध्ये यशस्वी होऊ शकतो. पण यांचं इंजिनिअर जे बाहेर पडतायत त्यांच्याकडे काय नसतं सांगा मॅथ्सचं बॅकग्राऊंड बऱ्यापैकी नसतं. त्यामुळे ते काय पडतात कमी पडतात. कारण प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा आपल्याला मॅथ्स लागतं. बरोबर. आणि MHCET देऊन इंजिनिअरिंग व्यतिरिक्त आणि कुठच्या कोर्सेसला ऍडमिशन मिळतं? MSCET साठी आपल्याला वेगवेगळ्या ऍग्रिकल्चर साठी आहे. ओके. दुसरी आपली फार्मसी साठी आहे.
असं वेगवेगळं म्हणजे आर्किटेक्चरसाठी आहे, सीईटीसाठी. सीईटीचे वेगवेगळे प्रकार त्यांनी आता काढलेले आहेत. इव्हन नर्सिंगसाठी वगैरे त्यांनी वेगळी सीईटी सध्या केली आहे. ऍक्च्युली एकच सीईटी, कारण खूप सीईटी मुलांना द्याव्या लागत आहे. ओके, ओके ओके. म्हणजे इंजिनिअरिंग वाली सीईटी वेगळी आणि त्या सीईटी वेगळ्या आहेत. इंजिनिअरिंग आणि ह्याच्यासाठी आपली कुठली सांग, फार्मसीसाठी एकच आहे. पण त्याच्यामध्ये काय करावं लागतं, इंजिनिअरिंगसाठी तुला पीसीएम घ्यावं लागतं आणि फार्मसी सिलेक्ट करणार तर पीसीबी घ्यावं लागतं. ओके ओके. ओके. परत त्यांनी आता यंदापासून हे पण केलं, म्हणजे कुठलं लॉला काढली सीईटी. खूप सीईटी करतायत ते. लॉ साठी सीईटी काढलेली आहे. गेल्या वर्षी काय व्हायचं, 2 वर्षापूर्वी नर्सिंगला काय करायचं, नीट वरनं घेऊन घ्यायचे. पण आता त्याने वेगळी नर्सिंग सीईटी काढलेली आहे. ओके ओके. ठीक आहे ठीक आहे. कारण कसं आहे, माझी मुलगीने ती हे करण्यासाठी म्हणजे MSCT आणि बाकीच्या NIT वगैरे साठी ती अपियर म्हणजे JEE वगैरे साठी अपियर होणार आहे. पण कुठचं ब्रांच घ्यायची आहे ते अजून काय तिने फिक्स केलेलं नाहीये. ओके ओके. फिक्स कर बघ, ते आवड लक्षात घे, कारण लवकर फिक्स करायचे आपल्याला. लक्षात आहे ना, असं होऊ दे नको की बाबा तिथे स्कोप आहे म्हणून जाऊया. नाही, मला पण आवड पण पाहिजे त्याची. बरोबर आहे ना, कारण नाही मग ते अंडरस्टूड करण्यासाठी काय करायला हवं असं मी मी तुला तेच सांगितलं की आपल्याला काय व्हायला पाहिजे, की 5वी 6वी पासून काय व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये वेगवेगळे फील्ड मुलांना द्यायला पाहिजे. आणि ते होत नाही. आपण काय करतो, जास्त करून अकॅडमिक वरच भर देतो की मार्क्स काढायला पाहिजे, त्याच्यावरच भर देतो. त्यामुळे अगोदरच जर फील्ड त्यांना दिली तर डेफिनेटली काय होते सांगा, त्यांचं ठरलं जातं की मला याच फील्डमध्ये जायचं आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं बरं पडतं. आता आमच्याकडे अशी काही विद्यार्थी आहेत ना, त्यांनी 6वी मध्ये ठरवलं मला इथे जायचं आहे, आणि त्या दृष्टीने ते काय करतात, प्रयत्न करतात. मग ते अभ्यासामध्ये बाबा मला 90-95% पडायला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा नाहीये ना. आणि नाही पण ठीक आहे. पण इन केस जर समजा तसं नसेल आणि जर समजा आपल्याला त्यांना तसं गाईड करावं लागेल तर मग काय करायला हवं समज. आता टेस्ट वगैरे खूप आलेले आहेत, पण म्हणजे क्वेश्चन विचारले जातात वगैरे, कुठलं सेट आवडतं ते. पण माझा तर त्याच्यावर विश्वास नाही आहे, कारण तो सगळा बिझनेस झालेला आहे. लक्षात येते ना. त्यामुळे आता तुझ्याकडे 1-2 महिने असणार आहे, वेगवेगळी क्षेत्र तिला बघ, दाखवण्याचा प्रयत्न कर. ओके. आणि काय ऑप्शन नाही आहे. चालेल चालेल. ओके, थँक्यू. आणि कुणाला सर बोलायचं? म्हणजे ISI ला एंट्रन्स द्यायची इच्छा आहे माझ्या मुलाची, पण 10वी पर्यंत मॅथ्स चांगला आहे त्याचं, पण असं काही IMO किंवा ह्याच्याविषयी म्हणजे कधी काय अभ्यास केलेला नाहीये. तर मग 2 वर्षाच्या ह्याच्यावरती म्हणजे JEE प्लस ISI असं जमू शकतं का प्रिपरेशन करणं? नक्की जमू शकतो, कारण आपण जे जेईचं जे सुद्धा मॅथ्स आहे ना, त्याची लेवल पण हाय आहे. ओके. सगळ्यामध्ये जर PCM मधला जो जेई मधला पेपर कठीण येतो, तो सगळ्यांना कठीण कुठला असतो, मॅथ्सच जातो. लक्षात आहे ना. त्यामुळे मॅथ्सचा करता करता ISI देणं म्हणजे काय व्हायचं का, इझिली देऊ शकेल, काही प्रॉब्लेम येणार. ओके. ओके सर. ओके सर. दुसरं कोणाला जर प्युअर सायन्स मध्ये म्हणजे रिसर्च मध्ये इंटरेस्ट असेल ना, तर आयसर नावाच्या संस्था पण आहेत बघा, जिथे तुम्हाला पैसे भरावे लागत नाही, तर लोक ते पैसे तुम्हाला देतात स्कॉलरशिप. ओके. आता गेल्या 2 वर्षापासून म्हणजे आधी म्हणजे गेल्या वर्षापर्यंत ते JEE वर पण ऍडमिशन द्यायचे, नीट वर पण ऍडमिशन द्यायचं. पण यंदा त्यांनी काय केलंय सांगा, त्यांनी स्वतःची एक एक्झाम काढलेली आहे IIT नावाची, आणि त्याच्या बेसिसवर काय केलं आता आयसर मध्ये. आयसर सुद्धा स्टँडर्ड जसा आपल्या इंजिनिअरिंग मध्ये जसं IIT म्हणतो ना, तसं रिसर्च क्षेत्रामध्ये आयसरचा दबदबा आहे. ओके. आणि याच्यामधलं तुम्हाला एक सांगतो की इंडियन सायन्स हे IISC म्हणजे बेंगलोरचं जे आहे ना, टॉपमोस्ट आपली इन्स्टिट्यूट आहे, भारतातली टॉपमोस्ट इन्स्टिट्यूट. गेल्या वर्षी जो JEE मध्ये फर्स्ट आलेला, Tier 1 आलेला, त्याने IIT मुंबईची निवड न करता त्याने IISC बेंगलोरला प्रवेश घेतला. तिथे पण त्याने चालू केलेला आहे मॅथमॅटिक्स अँड कॉम्प्युटिंग. हा एक नवीन काय केलेला आहे, बीटेक प्रोग्राम त्याने चालू केलेला आहे, आणि एकदम स्टँडर्ड इन्स्टिट्यूट आहे. ओके. त्याचा पण विचार आपण करू शकतो. मग त्याच्या एंट्रन्स साठी पण JEEचाच अभ्यास आहे का? JEE म्हणजे जवळजवळ सेम असतो, जवळजवळ सेम असतो. त्याच्यामध्ये फक्त एक काय असतं सांगा, IIT मध्ये त्यांनी बायोलॉजी सब्जेक्ट घातलेला आहे. 240 मार्काची एक्झाम असते.
त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी. पण आपण 3 सब्जेक्टचा अभ्यास चांगला करून गेलो ना तरी आपली निवड 100% होऊ शकते. आणि बायोलॉजीचा समजा आपण लास्ट महिन्यामध्ये 1 महिना म्हणजे ओझर तास अभ्यास केला ना तरी ते आपलं होऊ शकतं. ओके. ओके सर. आणि कुणाला काय विचारायचंय? दुसरं बघा, नायसर नावाची एक संस्था आहे. जसं आयसर आहे ना, रिसर्च ओरिएंटेड आहेत सगळ्या. त्याचा पण तुम्ही विचार. त्यांची एक वेगळी एक्झाम असते नेस्ट नावाची, NEST. तुम्ही नायसर घाला, तुम्हाला याच्यावर भेटेल बघा, NISER. आयसरचं स्पेलिंग IISER. ओके. स्पेस मध्ये कोणाला इंटरेस्ट असेल, IIST असतं. IIST हे काय इन्स्टिट्यूट स्पेस टेक्नॉलॉजीवर आधारित इन्स्टिट्यूट आहे. ओके. फक्त आपल्याला काय असावं, माहित असावं. नाहीतर बहुतेक पालक आपण बघतोय तर पालक आणि विद्यार्थी सुद्धा नीट आणि जेई व्यतिरिक्त कुठली परीक्षा त्यांना माहित नसते आणि सीईटी बद्दल त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काय नसते समजा माहित नसतं. ओके. आणि सर, हॅलो सर. हा, आयसर ऍप्टिट्यूड टेस्ट आपल्याला आता कन्फर्म झालेली आहे. त्यामध्ये ऍडमिशन साठी आता नीट जेईचा पोर्टल बंद झालेला आहे ना सर आता यावर्षीपासून. बरोबर. हा, तर आपल्याला हाच रूल काही चेंज होईल की हा रूल 2 वर्ष राहणार आहे? आता आपला मुलगा 11वीला जातोय. नाही, मी नाही समजू शकत, काही नाही समजू शकत. पण बहुतेक त्याने बदलला म्हणजे आता परत ते घेणार नाही. म्हणजे डिसिजन काहीतरी त्याने हे करून कन्सिडर केली असणार ना. तर मला नाही वाटत या 2 वर्षात बदलेल असं मला नाही वाटत. आणि मार्किंग सिस्टीम झालेली आहे का? मार्किंग सिस्टीम पण या टेस्टची आता कन्फर्म झालेलं आहे का सर? हो, सगळं तुम्हाला मी पाठवतो. त्यांची एक वेबसाईट आहे ना, त्याच्यावर सगळं डिटेल दिलेलं आहे. ते 1 एप्रिल पासून चालू होते. ते त्यांना 10वीला आहे का 12वीला आहे म्हणताय? आता 10वी संपली. ओके ओके. पण तुम्ही बघू शकता त्याच्यावर काय काय आहेत ना ते बघू शकता. आणि आयसो सुद्धा एक बेस्ट इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे ज्यांना काय करायचंय सांगा रिसर्च रिलेटेड. कारण आमचे काही स्टुडंट ना, आम्ही एक तुम्हाला अनुभव सांगतो. युरेका तर्फे आम्ही ग्रामीण भागातल्या लोकांना 6वी 7वीतल्या मुलांना पण काय घेऊन जातो सांगा, आयसर मध्ये घेऊन जातो. अशी जी एक मुलगी होती जी 6वी मध्ये आमच्या बरोबर आयसरला आलेली, तिने तेव्हाच ठरवलं मला इथे जायचं आहे. पण तिने ऍडमिशन पण घेतलं. तिरुवनंतपुरमला तिला मिळालेलं आयसर मध्ये. आणि आता ती बेल्जियमला आहे. म्हणजे PhD साठी वगैरे झालेलं आहे. रिसर्च वर्क चालू आहे तिथं, जॉब पण चालू आहे. आणि ती PhD करून सुद्धा आता ती काय झालेलं सांगा बेल्जियम मध्ये आहे. तर तिथे पण आपल्याला चांगलं करिअर, तिने आवडणारा आपला भाग आहे याच्यामध्ये काय घेतलं सांगा, ऍडमिशन घेतलं. हा, बरोबर आहे सर. आणि सर, आपण जर का आयसर मधून आपण बाहेर पडलेलो आहे ज्या वेळेला BSMS करून, हॅलो सर, बोला ना, बोला. हा, त्यानंतर आपण PhD करतोय. पण सर, आपल्याला जॉब अपॉर्च्युनिटीसाठी जसं आपल्याला बाहेर पडल्यानंतर नेट सेट वगैरे इकडे गरजेचे आहेत आपल्या रुटीन BSMS नंतर, तसं तिथं पण गरजेचं आहे का सर? तशी व्हॅल्यू मिळणार का आपल्याला बाहेर पडल्यानंतर? मिळते 100%. कारण इथे तुम्हाला काय सांगा, जसं IIT आहे ना, IITचं कॅम्पस आहे ना, तसं आयसरचं पण कॅम्पस आहे. 24 तास तुम्ही तिथेच असता आणि रिसर्च वर्क चालू असतं तुमचं. नुसतं तुम्ही थेरॉटिकल नाही शिकत, प्रॅक्टिकली तुम्ही काय करता तिथे हे करता. आणि बहुतेक फॉरेन युनिव्हर्सिटीना पण माहित झालेलं आहे की बाबा इथून जो बाहेर पडतो, जसं बाहेर आहे की IIT मधनं बाहेर पडला की तो काय असणार आहे सांगा, बऱ्यापैकी त्याला नॉलेज असणारच आहे, हे कन्सिडर केलं जातं. तसंच आयसरचा सुद्धा दबदबा निर्माण झालेला आहे, लक्षात आहे ना. तर बऱ्यापैकी त्यांना जॉब पण ऑपॉर्च्युनिटी मिळतात. आणि बाहेरच्या याच्यामध्ये तुम्हाला जर हायर एज्युकेशन साठी ट्राय करायचं तर डेफिनेटली प्रिफरन्स मिळतो. हा सर, हा सर. ओके, थँक्यू सर. आणि कोणाला काय मी सांगते IISc तुम्हाला. मध्ये हा, IISc मध्ये ते आता तुम्ही सांगितलं मॅथमॅटिक्स अँड कम्प्युटिंग ते आता ब्रँच आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला जर एंट्रन्स द्यायचे असेल तर मग आता PCMB 4ही विषय घेणं गरजेचं आहे काय? म्हणजे कुठल्यासाठी म्हणताय? IISc म्हणताय तुम्ही? IISc सांगताय? हा, IISc बेंगलोरसाठी. IISc बेंगलोरसाठी जनरली काय करतात तिथे सांगा, तिथे जेईवर घेतले जातात, जेईवर पण घेतले जातात. पण बहुतेक यंदापासून मला IIScचं मला काय डिटेल बघायला पाहिजे, त्यांनी काही चेंज केलंय का. पण आयसर मध्ये मात्र त्यांनी काढून टाकलेलं आहे. आयसर मध्ये जे काय जेई वरनं घ्यायचे ना ते काढून टाकलेले आहेत. ओके. IIScचं मला यंदाचं चेक करावं लागेल, ते जेई वरनं घेतात का. जेई वरनं घेत असेल तर आपल्याला बायोलॉजी काय करायची गरजच नाहीये. त्याने पण ठरवलंय समजा, काय ठरवलंय समजा, IIT वरनं घेणार तर आपल्याला बायोलॉजीचा अभ्यास करावा लागेल. सर, हा,
मी IISc ची वेबसाईट चेक केली होती, तर त्यांनी तिथं सांगितलेलं आहे की त्यांनी जेई नीट आणि आयएसआय ॲप्टिट्यूड टेस्ट तिन्ही मधून पण यावर्षी ऍडमिशन्स घेणार आहेत. ओके ओके आणि ठीक आहे, चेक केलं. हा. लास्ट इयर त्यांनी आयएसआय ॲप्टिट्यूड टेस्ट मधून जे ऍडमिशन्स घेतले होते त्याचं मेरिट 240 आउट ऑफ पैकी 220च्या वरती लागलं होतं. हा, तिथे जनरली मी तुम्हाला गेल्या वर्षी जो विद्यार्थी गेलेला ना एअर 1 तिथे गेलेला आहे. एअर 1 म्हणजे जेई मधला ऍडव्हान्स मधला एअर 1 तिथे गेलेला. हो, मग सर जर का आपल्याला IISc मिळवायचं असेल आयएसआय ॲप्टिट्यूड टेस्ट मधून तर 3 सब्जेक्ट करून चालणार नाही ना, 4 सब्जेक्ट घ्यावे लागतील PCMB. ओके, पण जर तू याचं बघ ना जेई थ्रू गेलेत ना त्यांचं काहीतरी कट ऑफ त्याचं खाली आलेलं आहे बघ, बहुतेक 400-500च्या दरम्यान पण आलेलं आहे, बरोबर? जेईचं कट ऑफ. जेई मधून मला कट ऑफ नाही माहिती, आयएसआय ॲप्टिट्यूड टेस्ट मधून तेवढंच माहिती होतं. ओके, नाही तिथे वेबसाईट वर आहे त्यांच्या, बहुतेक त्यांचं कट ऑफ जेई थ्रू काय झालेलं आहे, कमी आलेलं आहे. हा, आणि सर त्यांच्या वेबसाईटवरती आणखी एक त्यांनी म्हटलंय की जर का सीट मॅट्रिक्स जर का फुल झालं नाही तर त्यांनी म्हटलं की उरलेल्या सीटसाठी ऑन द प्लेस म्हणजे तिथं ऑन द स्पॉट ऍडमिशन्स होणार आहेत म्हणून असं त्यांनी सांगितलं. ती गोष्ट कशी असणार? ओके ओके, ती वाचा आणि बघा की रे ती यंदा काय त्यांचे रूल झाले मी बघितलं नाही. IISc वेबसाईटवर व्हिजिट केलेलं, IISc मी नाही व्हिजिट केलं. ओके, हा चालेल सर. तेवढं जर असं प्लीज सांगा, कारण त्याच्याबद्दल मला थोडी शंका होती, कारण ऑन द प्लेस जर का होत असतील तर मग लोकलच्या स्टुडंट्सना जास्त प्रेफरन्स असं वगैरे होऊ शकतं त्यामुळं. ओके, बघूया की रे त्याच्यामध्ये बघतो मी आधी काय आहे ते. ओके चालेल सर. दुसरी गोष्ट झालं सगळ्यांना कोणाला आणि काय विचारायचं याच्यावर? हा, दुसरी गोष्ट लक्षात घ्या, इथे जर कोण आर्ट्स वाले वगैरे जाण्यास इच्छुक असेल, इव्हन असं नाही आहे की 90 वाल्याने सायन्सलाच जायला पाहिजे असं मी म्हणत नाही. 90 वाला आर्ट्सला पण जाऊ शकतो, कॉमर्स वाला जाऊ शकतो. एक तुम्हाला अनुभव पण सांगेल, एक खेडेगावातला विद्यार्थी त्यांनी ठरवलेले, त्याला बहुतेक 92 काय 93 मार्क्स पडलेले, त्यांनी सायन्स साईड न निवडता कॉमर्स साईड निवडलेली आणि त्याला CA व्हायचं होतं. आणि एक अभिमानास्पद गोष्ट काय सांगा की तो ग्रामीण भागातला आहेच, पण त्यांनी जनरली 11वी-12वी केली, नंतर 11वी-12वी असताना त्यांनी टार्गेट ठेवलेलं मला CA व्हायचं आहे. तर CAचा रिझल्ट जर तुम्ही बघितला तर 4-5% एवढ्या दरम्यान असतो. आणि लोक काय करतात सांगा, बीकॉम झाली की तो CAचा अभ्यास चालू करतात, पण त्यांनी काय केलेलं सांगा, फर्स्ट इयरला असताना CAचा अभ्यास चालू केलेला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तो जेव्हा बीकॉम जाऊन बाहेर पडला त्याच वर्षी त्याला काय मिळालं सांगा, CA तो झालेला होता. कारण असे या वयामध्ये CA डिग्री मिळवणं हे कठीण आहे, खूप कठीण आहे, पण त्याने ती मिळवलेली आहे. म्हणजे मी हेच म्हणतोय की बाबा 90% मिळाले, 95% मिळाले म्हणजे तुम्ही सायन्सलाच जा, इंजिनियरच व्हा असं काही नाही. कारण इंजिनियर खूप बाहेर पडतायत आणि तुमच्याकडे स्किल नसेल तर त्यांच्यासाठी परिस्थिती तुमची असणार आहे की तुम्हाला 10,000ला पण कोण उभं करणार नाही. लक्षात आहे ना, कुठल्याही फील्डमध्ये चला, आवड असू दे आणि त्याच्यामध्ये टॉप मोस्टला जाण्याचा प्रयत्न करा, तेव्हा तुम्ही काय होणार आहे, यशस्वी होणार आहे. त्याने बीकॉमला असताना काय मिळवली सांगा, CA ची डिग्री मिळवली. इव्हन मी अनेक तुम्हाला अनुभव सांगतोय की आमच्याकडे म्हणजे बहुतेक सगळ्याच ठिकाणी, आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्रातून म्हणूया आपण, बँकिंगचा विचार किंवा MPSCचा विचार, UPSCचा विचार केव्हा करत असतो सांगा, एकदा ग्रॅज्युएशन झालं की करत असतो. आता ग्रॅज्युएशन जेव्हा होऊन बाहेर पडतो ना, तेव्हा शिकण्याबद्दलची आपली जी ही असते ना, म्हणजे काय म्हणूया आपण काय म्हणतो, शिकण्याबद्दलची आवड ही थोडीशी कमी होत झालेली असते. आपली जी काय 15-16 वर्ष शिकत असतो, त्यामुळे थोडंसं काय असतं त्याच्यामध्ये लेझीमनेस आलेला असतो. त्यामुळे जर तुम्हाला काय करायचं असेल सांगा की आपल्याला बाबा बँकिंग एक्झाम द्यायची आहे किंवा MPSC द्यायची आहे, UPSC द्यायची आहे, तर तुम्ही प्रयत्न 11वी पासूनच थोडं थोडं काय करायला प्रयत्न करायला सुरुवात करायला हरकत नाही. माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असे काही मॅनेजर आहेत काही बँकांचे, जनरली ते काय असतात सांगा, UP किंवा बिहारचे असतात. आणि आपण म्हणतो की UP बिहार म्हणजे मागासलेला, तिथे शैक्षणिक सुविधा नाही. तर मी सहज त्यांना एकदा विचारलेलं की बाबा तुमच्याच भागातले का मुलं येतात, तर ते म्हणतात आम्हाला 10वीला 60% मार्क्स असतात, 12वीला पण जेमतेम 50% मार्क्स असतात, पण आम्ही त्याचा विचार केव्हा करत नाही. आपण काय करतो, मला बँकिंग क्षेत्रात जायचंय तर मी काय करू, मला काय करायला पाहिजे, तर मी काय विचार करतो, तेव्हापासूनच मी अभ्यास करतो.
आणि त्यांना एक गायडन्स मिळतं की त्यांच्या गावातले त्यांच्या शहरातली मुलं काय झालेली असतात, बँकिंग झालंय, त्यांच्याकडनं त्यांना समजतं की बाबा आतापासूनच आपण त्याचा काय करूया, अभ्यास करूया, आणि ते जास्त करून भर त्याच्यामध्ये देतात. आपल्याकडे तसं होत नाहीये. आपल्याकडे काय होतंय, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण बँकिंगचा एक्झामचा अभ्यास करूया, एमपीएससीचा करूया, हे आपलं येतं. त्यामुळे काय होत नाही, आपले जरी टॅलेंट असले तरी ते सक्सेसफुल होत नाही. कारण जनरली 15वी झालं की म्हणतो घराकडनं तरी त्याला नोकरी बघ म्हणून नोकरीच्या पाठीमागे लागत असतो. ओके, तर तुम्ही जर एमपीएससी युपीएससी किंवा बँकिंग एक्झाम वगैरे अशा देणार असाल तर मी तर म्हणेल तुम्ही 11वी पासूनच चालू करा. 11वीत जाणार असेल तर 11वी पासूनच काय करा, चालू करा. आणि मी एक सगळ्यांना एक सांगेन की कॉलेजमध्ये जाऊन वेस्ट घालवण्यापेक्षा ओपन स्कूलचा मार्ग पडतो. जरी तुम्ही बीए बीकॉम करणार असाल ना तर आपण बघतो की 2-4 लेक्चर असेल तर कोणतरी एक लेक्चर अटेंड करतो, गावभर आपण काय करत असतो, कॉलेजभर फिरत असतो. तसं करण्यापेक्षा मी म्हणेन की तुम्ही जॉब करा त्या फील्डमध्ये, ज्या फील्डमध्ये तुम्हाला जायचं असेल. आता समजा मला सीए कडे जायचं आहे, सीए परीक्षा द्यायची आहे, तर आपण काय करूया सांगा की फर्स्ट 11वी 12वी पासूनच एखाद्या सीए कडे पेमेंट देऊ दे न देऊ दे त्याची बारीक सारीक कामं आपण काय करू शकतो. ओके, आणि त्याचा फायदा डेफिनेटली आपल्याला मिळतो. ओके, बोला ना, कोणाला काय बोलायचं बोला. हॅलो सर हा, बोला. आपल्याला जसं कॉलेजमध्ये बीईच्या किंवा आपण कोणत्याही कॉलेजमध्ये म्हणतो कॅम्पस सिलेक्शन होतात ना, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरलाच जॉबसाठी बीए मुलांना इंजिनिअरिंगच्या, तसं आयसर मधून सुद्धा लास्ट इयरला किंवा आयएससी मधून सुद्धा लास्ट इयरला कॅम्पस सिलेक्शन होतं का जॉबसाठी? जनरली आयएसआर मध्ये तर मी तर वेबसाईटवर बघितलंय ना की तिकडे जे बाहेर पडतात ना त्यांना सगळे तरी काय मिळाले, नोकऱ्या मिळालेल्या असतात. आणि जे नोकरीसाठी इच्छुक नसतात त्याने काय केलेलं असतं, पीएचडी आणि कुठे कुठे त्यांना ऍडमिशन रिसर्च याच्यामध्ये मिळतं. कोण हे बसत नाही. लक्षात येतं ना, आयसर मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. बहुतेक सगळ्यांना काय भेटा, आणि आयसर मध्ये काय करत नाही ते जॉब याच्या इंटरव्ह्यू साठी बसवतच नाहीत. ते काय करतात सांगा, रिसर्च मध्ये काय करतात, पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि तिथे त्यांना स्टायपंड पण चांगलं मिळतं. काही देशामध्ये आपल्याला अपेक्षा पण नसते एवढी काय गेली ते स्टायपेंड दिले जातात. ओके, हा सर. आयसरवाल्यांना. हा सर. आणि कोणाला बोला ना, बोलत चला. सर, डिप्लोमा 10वी नंतर डिप्लोमा हा पर्याय कसा वाटतोय मुलांसाठी? मी तोच सांगतोय की जर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल आणि जर तुम्हाला 11वी 12वी मध्ये बाबा आपण आपला हे मार्क्स देऊ शकेल ना, कारण 10वीच्या मार्क्सवर 12वीच्या मार्क्सचा विचार करू नका. 10वीचे मार्क्स आणि 12वीच्या मार्क्स मध्ये खूप अंतर आहे. ओके, 10वी मध्ये जी परीक्षा असते ती कशी असते, तर पुस्तकातले क्वेश्चन असतात आणि पुस्तकातले आन्सर आपल्याला लिहायचे असतात. पण 12वी मध्ये जे काय परीक्षा असतात, सीईटी म्हणा किंवा जेई काय परीक्षा म्हणा, की पुस्तकातले रेडीमेड आन्सर तुम्हाला नसतात, विचार करून लिहावी लागतात. त्यामुळे मी तर म्हणेन की 11वी 12वी करण्यापेक्षा तुम्ही डिप्लोमा निवडा. डिप्लोमा मध्ये 2 वर्षात काहीतरी टेक्निकल नॉलेज आपल्याला मिळेल आणि जास्तीत जास्त जिथे ऑटोनॉमस आहे तिथे तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. ओके सर, डिप्लोमा नंतर बीई केली करतायत आणि 12वी नंतर बीई केली तर याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याकडे एखादी कंपनी बघत असताना वेगळ्या दृष्टिकोनातून बघते, असं काय असतं का? बीई 12वी नंतर बीई करणारा चांगला, डिप्लोमा करून बीई करणारा त्याच्याविषयी जरासा कमी ग्रेड, असं काय? असं माझ्यासमोर दोन्ही विद्यार्थी ठेवले ना तर मी डिप्लोमा करण्याला प्राधान्य देईन. कारण त्यांनी 11वी 12वी मध्ये जे काय फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स शिकलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडं तरी याच्याकडे नॉलेज काय असणार सांगा, जास्त असणार. ओके, आणि दुसरे एक तुम्हाला सांगतो, इथे आपल्याकडे स्नेहल नावाची मुलगी आहे बघा, तिने डिप्लोमा करून आता डिग्री करते, पण डिग्री करता करता ती काय करते सांगा, जॉब पण करते, एक्सटर्नल ती डिग्री करते. ओके, तिला विचारलं तर बरं, स्नेहल तुझा काय अनुभव सांग, कोणाला जास्त प्रेफरन्स मिळतं? स्नेहल आहे काय गेली? आहे. हो आहे ना. हो, ऑब्विसली 10वी नंतर डिप्लोमा करणाऱ्या स्टुडंटलाच असेल, कारण कसं आहे की 10वी 11वी आणि 12वी विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे कॉमन आहे ना ते फिजिक्स केमिस्ट्री, आणि डिप्लोमा केल्यानंतर त्याच्यामध्ये मेन इंजिनिअरिंगचे नॉलेज मिळतं जे बेस साठी जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरं एक मी तुम्हाला सुचवेन बघा, तर मी तर माझ्या भाच्यावर तो प्रयोग करतोय. तो आता डिप्लोमा होऊन बाहेर पडतो, मेकॅट्रॉनिक्स मी त्याला दिलेलं. त्याची खूप इच्छा आहे की डिग्री करायची आहे, पण डिग्रीचं मी त्याला फॅक्ट सांगितलेलं आहे, डिग्री करणार तर तू टाइमपास करणार आहे, तुला नॉलेज काय भेटणार नाहीये.
अजून तो काय फायनल झालेला नाही, पण माझा विचार तो आहे की मी त्याला आता काय करतोय सांगा, जॉबला जा म्हणून सांगतोय. डिप्लोमा नंतर तू जॉब कर. आणि आम्ही काय करतोय तर IIT मद्रासने काय केलेली आहे सांगा, डिग्री काढलेली आहे, बीएस नावाची. ओके, त्याच्यामध्ये ते काय करतात तर डेटा सायन्स नावाचा कोर्स त्यांनी चालू केला, डेटा सायन्स आणि ऍप्लिकेशन, आणि तो सर ऑनलाईन. आवाज जरा कट हा? होतो. काय ते आवाज जरा कट होतो. सगळ्यांना आवाज माझा कट येतोय? सगळ्यांना कट येतो का तुला? हा, क्लिअर येतोय सर आवाज. तुझ्याकडे काय प्रॉब्लेम आहे बघ. ओके, तर IIT मद्रासने काय केलेला आहे, कोर्स काढलेला आहे 4 वर्षाचा कोर्स. त्याच्यामध्ये त्याने ऑनलाईन केलेला आहे, कारण जेव्हा IT आपण बघतोय ना, IT हे तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन शिकायला पाहिजे असं गरज नाहीये. IT रिलेटेड कुठलाही कोर्स तुम्ही घरी बसून पण काय करू शकता, शिकू शकता. त्याने 4 वर्षाचा कोर्स काढलेला आहे. तुम्ही काय करा, 12वी नंतर त्यांची स्वतःची काय असते सांगा, सिलेबस देतात तो, आणि त्याच्यावरच ते टेस्ट घेतात. तिथे जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला काय देतात, ते ऍडमिशन देतात. आणि 4 वर्षाची कोर्स फी जवळजवळ 3.5-4 लाखाच्या दरम्यान आहे. आणि जर तुम्ही प्रायव्हेट मध्ये इंजिनिअरिंग कॉलेज करायला गेला तर साधारण माझ्या माहितीप्रमाणे आता कॉलेजच्या ह्याच्याप्रमाणे 10 ते 15 लाख आपल्याला खर्च येतो. ओके, पण तिथे काय मिळतं सांगा, इंजिनिअरिंग कॉलेज ही भूलभुलैया झालेली आहे. तिथे तुम्हाला सगळं थेरॉटिकल नॉलेज दिलं जातं, आणि त्यांनी बहुतेक कॉलेज अपडेट नाही झालेले आहे. इंडस्ट्रीमध्ये काय गरज आहे आणि त्याप्रमाणे ते काय केलेलं आहे, त्याने अपडेट केलेलं नाही सिलेबस. त्यामुळे जेव्हा बाहेर पडणार तेव्हा आपल्याकडे कागद असणार, ज्याला आपण सर्टिफिकेट म्हणतो, आणि इंडस्ट्रीला माहित आहे तुमच्या कागदाला किती व्हॅल्यू द्यायची ते. मी माझी कंपनी असेल समजा, मी काय करणार सांगा, इंजिनिअर घेण्यापेक्षा मी प्रिफर करणार 10वीतला मुलगा प्रिफर करणार. मी त्याला देणार 1 वर्षाचं ट्रेनिंग देणार, त्याची अपेक्षा जास्त नसणार आहे. मी त्याला ट्रेन करणार बऱ्यापैकी, आणि तो माझा काम त्या इंजिनिअरिंग पेक्षा काय करू शकतो, चांगला करू शकतो, हा असा मला विश्वास वाटतो. लक्षात आहे ना? त्यामुळे आताची जी कॉलेज आहेत, त्यामुळे काय बाबा त्याचे काय सिलेबस आहे, प्रॅक्टिकलला किती प्राधान्य देतात याच्यावर ते, कारण जवळजवळ आपण पैसे घालत असतो, 12-15 लाख आपण घालत असतो, त्याच्यामध्ये तुम्ही घालू नका. ओके, दुसरी गोष्ट आणि एक सांगतो तुम्हाला, इथे जाता तो विषय आला म्हणून सांगतोय की 10वी-12वी नंतर बरेचसे पालक हे ऍडव्हर्टाईजला भुलून बऱ्यापैकी कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये जात असतात. ओके, पण कोचिंग इंडस्ट्री आता ऍडव्हर्टाईज जेव्हा रिझल्ट लागेल ना, किंवा आता पण चालू होतील त्यांच्या, की आमचे हे फर्स्ट आले, सेकंड आले, आणि जर तुम्ही बघितलं तर एकच विद्यार्थी 4 इन्स्टिट्यूटच्या फोटोमध्ये असतो. कारण काय केलं आता, पैशाने सगळं मॅनेज केलं जातं. लक्षात येते ना? त्यामुळे जर कोचिंगला जर जाणार असाल तर मी तर तुम्हाला सल्ला देईल की आता युट्यूबच्या माध्यमातून फ्रीमध्ये भयानक काय व्हिडिओज आपल्याला अवेलेबल झालेले आहेत. आपले ते पैसे 3-4 लाख घालवण्यापेक्षा जर मुलगा तुमच्या घरी तुमच्या बरोबर राहत असेल तर त्याला खूप फायदा होणार. कारण जेव्हा मुलगा बाहेर जातो, आपण मोठ्या शहरामध्ये पाठवत असतो त्यांना कोचिंगसाठी, त्याला स्वतःच जेवण त्याला मेस मधनं घ्यावं लागतं, कपडे स्वतः, म्हणजे त्याचा टाइम वेळ पण त्याच्यामध्ये जातो. पण तोच फरक जर आपण काय केला, मुलगा जर घरी राहिला तर डेफिनेटली त्याला ऍडव्हान्टेज मिळू शकेल. आणि असे कितीतरी युट्यूब चॅनल्स आहेत ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे, मुलाची फक्त काय पाहिजे सांगा, मानसिकता पाहिजे, तर डेफिनेटली आपण JEE सारखी एक्झाम पण क्रॅक करू शकतो. ओके, समजलं तुम्हाला काय आणि क्वेश्चन आहे त्याच्याबद्दल? ओके सर. ओके, आणि कोणाला काय विचारायचं विचारत चला, बोल, थांबू नका. हॅलो, सर PhD विषयी इन्फॉर्मेशन भेटेल काही? PhD पहिल्यांदा आपण 11वी-12वीचं बघूया. कशामध्ये PhD करायची तुला? कशामध्ये करायची आहे PhD बद्दल तुला काय माहिती आहे आधी सांग मला. हॅलो, मीन्स PhD मध्ये पण खूप स्कोप आहे. असं आपण ऍस्ट्रॉनॉमिकल करू शकतो किंवा असं. तुला कशामध्ये जायचं आहे? सगळे स्कोप कशामध्ये नाही, सगळीचकडे स्कोप आहे. मी तुला एक सिंपल उदाहरण सांगतो, स्कोप कुठे नाही असं नाही, सगळीकडे आहे. ओके, तर एक प्लंबर समजा बनलाय, प्लंबर आहे, प्लंबरच्या कामाला पण स्कोप आहे. प्लंबर नाही म्हटलं तरी दिवसाला 3-4 हजार कमवू शकतो. तो पण स्कोपच आहे म्हणतोय ना आपण त्याला. कुठलंही काम वाईट नाहीये. आता जर बघितलं ना तर सगळे बाहेरचे लोक आपल्या महाराष्ट्रात भरलेले आहेत. त्यांची जर कमाई तुम्ही बघितली ना तर एक चांगल्या कंपनीमध्ये काम करणारा मनुष्य पण घेऊ शकत नाही एवढे ते कमवत आहेत.
ओके, म्हणून मी काय म्हणतोय की पहिलं जाणून घ्या पीएचडी कशामध्ये करायची, तिथे स्कोप आहे म्हणून तुम्ही जाऊ नका. तर मला त्याच्याबद्दल आवड आहे का हे आधी बघायला पाहिजे. ओके, पहिल्यांदा तू 11वी-12वी मध्ये मला कशामध्ये करायचं आहे ते डिसाईड कर ना, नंतर आपण बघूया ना. किंवा तुला कुठल्या सब्जेक्ट मध्ये इंटरेस्ट आहे त्या सब्जेक्ट बद्दल आपण पीएचडी बद्दल बोलूया. ओके, हॅलो सर, हा बोला. युट्यूब वरचे जे व्हिडिओ आहेत ऑनलाईन ते आपण कोणते चूज करणार, कोणते बेस्ट आहेत? म्हणजे फॉर दोन्ही पण आपण असं म्हणू की जेई साठी पण आणि आयसीआयपीटी साठी पण आपल्याला कोणते व्हिडिओ जास्त बेस्ट आहेत आपण सांगू शकताय? एक मी लक्षात घ्या, तर मी माझा एक ग्रुप बनवतोय, बहुतेक आहे ना तू त्याच्यामध्ये, लक्ष IIT. हो. ओके, त्याच्यामध्ये मी माझ्या मुलासाठी जे जे काय मी हे केलेलं आहे, स्टडी केलेली आहे, रिसर्च केलेला आहे, कुठल्या चॅप्टर साठी कुठला जे पाहिजे व्हिडिओ, ते सगळं मी काय केलेलं आहे, बनवलेलं आहे आणि मी सगळ्यांना ते देणार आहे. काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके, हा, थँक्यू. सर मग मी जर का PCM घेऊन जर का करत असेल आणि नंतर आयसीआयपी टेस्ट साठी जर का मला बायोलॉजी स्टडी करायचं असेल तर त्यासाठी पण तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता का? बायोलॉजी बद्दल मी काही एवढं हे केलं नाही, पण डेफिनेटली मी बघेन, बायोलॉजी साठी सुद्धा बघेन, कारण माझं भर आहे तो PCM वर आहे. ओके, मी माझ्या मुलासाठी करतोय ते तुम्हाला मी देणार आहे, मी वेगळं काय करत नाही. लक्षात ना, बायोलॉजी बद्दल मी काय अजून विचार केलेला नाहीये. ओके, ओके सर. आणि कोणाला बाकीचे कोण बोलतच नाहीये, 2-3-4 जण बोलताय त्याच्यामध्ये. आणि कोणालाच काय प्रॉब्लेम नाहीये, विचारायचं काहीच नाही. कुठल्याही फील्ड बद्दल विचारा, मला माहित असेल तर नक्की मी माहिती देईन त्याची. हॅलो, हा बोला ना. सर 2 प्रश्न विचारायचे आहेत. एक, आता BE कम्प्युटर झाल्यानंतर त्यांना जॉब साठी कुठले शॉर्ट टर्म कोर्स करता येतील का? आणि दुसरा प्रश्न आहे की कॉमर्स मध्ये काय CA व्यतिरिक्त 10वी नंतर CA व्यतिरिक्त आणखी काय फील्ड आहेत, म्हणजे थोडेसे वेगळे की जे आपण घालू शकतो कॉमर्स मधलं, म्हणजे 11वी-12वी कॉमर्स करून आणखी काय करता येऊ शकतं? कॉमर्स करून तुम्ही बँकिंग एक्झाम देऊ शकता, कॉमर्स करून तुम्ही इंजिनियर पण बनवू शकता. लक्षात आहे ना, असं गरज नाही की BE केलेला इंजिनियर बनतो, असं काही नाहीये. मी तुम्हाला अशी गावातली काही आमची विद्यार्थी असे आहेत ज्यांनी कॉमर्स निवडलेलं आहे पण चांगल्या ओरॅकल सारख्या कंपनीमध्ये कामाला आहेत, इंजिनियर म्हणून कामाला करतात. एक तर बाहेरच्या देशामध्ये काम करतोय. लक्षात आहे ना, आता तुम्ही कुठल्या ह्याच्या स्ट्रीम मध्ये जाता, ब्रँच मध्ये जाता आणि तुम्ही कुठल्या पुढे जाऊन कुठल्या ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये काम करता याचा काही संबंध राहिलेला नाहीये. ऍग्रिकल्चरची केलेली मुलं बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतायत. ओके, पण मग त्यांना 11वी-12वीला कॉमर्सला वेगळे कुठले विषय असे घ्यायला पाहिजे का, की जे बाकीचे सब्जेक्ट आहेत तेच घेऊन तो करू शकतो? मी तुम्हाला त्याचं जर कॉमर्स बद्दल जर जास्त माहिती पाहिजे असेल, मी तुम्हाला त्याचं जर कॉमर्स बद्दल जर जास्त माहिती पाहिजे असेल तर माझा एक स्टुडंट, आमचा जो स्टुडंट जो BCom असताना CA झालेला आहे, तो चांगल्या प्रकारे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करू शकेल. ओके, तसं एक आपण जर शक्य झालं तर बघूया ना, या 15-1 दिवसामध्ये एक लेक्चर आपण ठेवूया. चालेल. ओके, कारण मला त्याच्याबद्दल जास्त माहिती नाहीये. ओके, आणि डिग्री पूर्ण झाल्यानंतर आणखी कुठले कोर्सेस वगैरे करू शकतो? जनरली लक्षात घ्या, BE कॉम्प्युटर झाल्यानंतर म्हणण्यापेक्षा BE कॉम्प्युटर करत असतानाच आपण काय व्हायचंय सांगा. नाही, पण त्याचं कसं आहे, नॉलेज घ्यायचं. आता ऍक्च्युली एकच सेमिस्टर राहिले, म्हणजे तो आता कम्प्लीट होणार आहे. मे मध्ये कम्प्लीट होणार आहे, म्हणजे लास्ट सेमिस्टरच राहिलेला आहे. मग आता तो त्याच्यानंतर आणखी काय करून असं मला विचारायचं आहे. जनरली लक्षात घ्या, मला हे पटत नाही कशाला सांगा. जेव्हा आपण 4 वर्ष जेव्हा आपण कॉलेजमध्ये जेव्हा बाहेर पडतो ना, तर इनफ नॉलेज असायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? पण आपला सिलेबस काय झालेला आहे सांगा, सिलेबस हा थेरॉटिकल बनलेला आहे, त्यामुळे मुलांना जास्त आणि कोर्सेस करावे लागतात. पण आता जर आपण सांगतो मी तुमच्या
कडे येतो मी. तर जनरली आता काय ट्रेंड निघाला सांगा की मुलं जेव्हा आता आपल्याकडे बघा एक तुम्हाला 10वीचं सांगतो. 10वीचा आला की लोक बेसिक कोर्स करत असतात. गव्हर्नमेंट जॉबसाठी असणारा कोर्स. मी म्हणतो तो कोर्स करायची तुम्हाला गरजच नाहीये. कारण सगळी बेसिक माहिती तुम्हाला कॉम्प्युटर दिला हातात ना की तुमचं येऊन जातं तुम्हाला. त्याच्यापेक्षा मी इंजिनिअरिंगला जाणार असेल ना तर प्रोग्रामिंग करूया ना मी कॉमर्स कडे जाणार असेल तर टॅली करूया ना. असा विचार मुलं करत नाहीये. ओके. तर आता हा ट्रेंड आपला सुरू झालेला करायचा आहे आपल्याला की काय बाबा मी इंजिनिअरिंग बाहेर पडल्यानंतर मला आणि कुठला कोर्स करावा लागता का मला. आता प्रयत्न करा. सिडॅकची त्यांचा 6 महिन्याचा कोर्स असतो आणि त्याची पण एंट्रन्स एक्झाम असते आणि ते एकदम स्टँडर्ड आणि जर तुम्हाला मेन सेंटर मध्ये मिळालं ना तर डेफिनेटली चांगले जॉब मिळून जातात. पण त्यांची टफ असते. परीक्षा ही C++ वर असते. ओके. त्यांची ते सेंट्रल स्टेज असते. त्यांची ऍडव्हर्टाईज वगैरे येते नाही तर सिडॅक म्हणून झाला तुम्ही सीडॅकची ऑनलाईन पण असतात का सीडॅकची ती जी म्हटलं ती ऑनलाईन टेस्ट असतं का नाही नाही ऑनलाईन नाही ऑफलाईन आहे ऑफलाईन त्यांचं ऑफलाईन. अच्छा हा चालेल चौकशी पण ते करायला प्रॅक्टिकली बेस्ट पैकी हे करून घेतात. दुसरा एक तुम्हाला एक ऑप्शन सांगतो. ज्यांना पैसे खर्च करायचे आहे ना त्यांच्यासाठी एक बँगलोरला एक नवीन झाले आणि त्यांनी बहुतेक पुण्याला पण ब्रँच केलेली आहे. स्केलार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असं त्यांनी काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे डायरेक्टर बोर्ड मध्ये आहेत ना ते सगळे मायक्रोसॉफ्ट गुगल Amazon मधले आहेत आणि त्यांना गरज इंडस्ट्रीची गरज काय ती माहिती आहे. मग त्यांनी काय केलं बीट्स पिलानीशी टाईप केलेलं आहे. हॅलो पण तिथे काय ते तर तिथे खर्च मात्र आपल्याला जो रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे तो स्केलार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्याने हल्ली पुण्याला पण आपलं चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये साधारण 20-22 लाख खर्च येतो. पण रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे. 1-1.5 वर्षाचं तुम्हाला इंटर्नशिप मिळतं आणि पहिल्या वर्षापासून तुम्हाला कॉम्प्युटर रिलेटेड शिकवलं जातं. आता IIT मध्ये गेलात ना तरी तुम्हाला पहिल्या वर्षी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स शिकायलाच पाहिजे. तिथे तसं नाहीये. ओके. त्यामुळे 4 वर्षामध्ये तो विद्यार्थी तिथून बाहेर पडणार ना त्याला आणि कुठलं काय करायची गरज त्याला कारण रिअल प्रॉब्लेम दिले आता रिअल लाईफ प्रोग्राम त्याला बनवायचे असतात. त्यामुळे त्याला तो काय मिळू जातो अनुभव पण मिळून जातो. ओके. तो पण एक जर आपले जर पैसे मोडण्याची ध्येय असेल तर डेफिनेटली करायला हरकत नाही. आणि सीडॅकची कशी काय फीज हे काय थोडंफार सांगता येईल का? सिडॅकची साधारण 6 महिन्याची माझ्या माहितीप्रमाणे 1,20,000 वगैरे असायला पाहिजे. बरं त्या दरम्यान आहे. आणि त्याची पण एंट्रन्स असते का सीडॅकला? त्यांची पण एंट्रन्स असते. एंट्रन्स म्हणणं तुम्हाला ठरवलं जातं कुठल्या सेंटर कारण त्यांचे काय फ्रँचायझी पण आहेत आणि त्यांचे स्वतःचे सेंटर्स पण आहेत. स्वतःचे बहुतेक मोजके सेंटर्स आहेत 5-6 सेंटर आहेत. पण जर पुण्याच्या सेंटरमध्ये मिळालं तर डेफिनेटली आपलं काय होतं लाईफ होतच होतं बऱ्यापैकी. बरं ओके थँक्यू. आणि कोणाला काय विचारायचं? हॅलो सर मला एक प्रश्न विचारायचा होता. आयसरला जाण्यासाठी 11वी-12वीला बायोलॉजी विषय कंपल्सरी ठेवावा लागतो का? ठेवला तर बरं आहे कारण त्यांच्या IIT तो टेस्ट आहे ना त्यांची एंट्रन्स एक्झाम आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं सांगा PCMB प्रत्येकाला 60 मार्क्स आहेत. त्यामुळे आणि रिसर्च आपल्याला बायोलॉजीचा तिथे संबंध येतो त्यामुळे घेतलं तर बरंच आहे ते. ओके थँक्यू सर. बोला. माझ्या माहितीनुसार आयसर मध्ये पहिल्या 2 सेमिस्टर्सना बायोलॉजी कंपल्सरी असतं ना? बघायला पाहिजे. मग सर जर का तसं कंपल्सरी असेल आणि आपण 11th-12th मध्ये बायोचा काहीच अभ्यास केला नसेल तर आपल्याला असं म्हणजे लिंक तुटले असं होणार नाही का? ते मला त्यांच्याशी विचारावं लागेल. ओके. एक लक्षात घ्या तुमचे जे क्वेश्चन आयसरशी रिलेटेड आहेत ना ते मला तुम्ही पाठवा. आमच्याकडे श्रीयुत नातू अरविंद नातू सर जे जर्मन फेलोशिप मिळवले आणि ज्यांच्या याच्यामुळे आयसर चालू झालेले आहेत त्या आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मे मध्ये येत आहेत. आमच्या गोव्यामध्ये पण येणार आहे आणि सिंधुदुर्गात पण येणार आहे. आयसरशी रिलेटेड तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही मला पर्सनल पाठवले तर चालेल. मी त्यांच्याशी बोलेन म्हणजे माझ्यापेक्षा ते चांगलं तुम्हाला ते काय देतील सांगा आन्सर देऊ शकते. ओके. चेअरमन आहेत ते तिरुवनंतपुरमचे चेअरमन आहेत आणि आयसर पुणा वगैरे त्यांचा महत्वाचा वाटा आहे म्हणजे चालू करण्यामागे. ओके. आणि एकदम चांगले आहेत म्हणजे हेल्पफुल आहेत माणसं.
चालेल. सर एक विचारायचं होतं की आता फॉर एक्झाम्पल IIT मध्ये वगैरे जे बीटेक बायोटेक्नॉलॉजीचं असतं बोल ना बोल. तर तिथं आपल्याला म्हणजे आता बीटेकच्या कोर्सला गेल्यानंतर आपण 11-12ला तर त्याची ऍडमिशन होताना काही बायोची गरज लागत नाही. मग तिथं गेल्यानंतर बायोसाठी अडचण नाही येत का बायोटेक्नॉलॉजी मध्ये वगैरे? ते बघावं लागेल मला तेवढी काय आयडिया नाही, पण असलं तरी तुम्ही करू शकता. म्हणजे जो जो IIT कडून जातो ना त्याची तेवढी कॅपॅसिटी असते तो कॅचअप करू शकेल. लक्षात आहे. हा सर. आणि त्यांना बेसिक नॉलेज दिलं जाईल किंवा घ्यावं लागेल आपल्याला काहीतरी. ठीक आहे सर. आणि कोणाला काय बोलायचंय? ममता तुला काय आणि विचारायचंय का झालं? हॅलो, आणि कोणाला काय विचारायचंय? नाही सर. मग थांबूया. मजा आली काय, कंटाळा आला, तिनं माहिती मिळाली काय, टाइम वेस्ट झाला? हॅलो. खूप चांगली उपयुक्त माहिती मिळाली सर. ओके चालेल, मग थांबूया आपण. चालेल सर. थँक्यू. ओके थँक्यू.